आणि यानंतरची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेचं काय होणार? सगळ्या बहिणी आता लाडक्या राहणार की फक्त काही बहिणीच लाडक्या राहणार? बहीण लाडकी ठरली नाही तर मग तिच्या खात्यातून पैसे परत घेतले जाणार का? असे अनेक प्रश्न सध्या राज्यातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात, ट्रेनच्या लेडीज डब्यात विचारले जातात। कारण निकषांमध्ये बसत नसणाऱ्या बहिणींवर आता सरकारची नजर असणार आहे। नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय लाडकी बहीण योजनेबाबत बघूयात। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी सध्या प्रचंड चिंतेत आहेत आणि त्याला कारण आहे नेत्यांकडून रोजच्या रोज येणारी वक्तव्य। तसा एरवी राजकारणात फारसा रस न घेणाऱ्या सगळ्या बायका सध्या या सगळ्या नेत्यांची वक्तव्य नीट कान देऊन ऐकतात। अहो ऐकणारच ना, कारण प्रश्न दर महिन्याला मिळणाऱ्या 1,500 रुपयांचे। भविष्यात 1,500चे 2100 होतील अशी आशा आहे, पण सध्या 1,500 तर पक्के आहेत। अहो पण आता त्याच 1,500वर संक्रांत येण्याची वेळ आली आहे का म्हणून काय विचारता? छगन भुजबळांनी सरकारला दिलेला सल्ला ऐका, मग कळेल। कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता की एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना त्या याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। सध्या छगन भुजबळ आणि सरकारमध्ये फार बरं चाललेलं नाहीये, पण तरीही भुजबळ पडले ज्येष्ठ नेते, मग त्यांच्या अनुभवी बोलांचा मान सरकार राखणारच ना। आता भुजबळ ज्या निकषांबद्दल बोलतायत ते निकष काय आहेत बघा। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलेचा समावेश होणार नाही जर त्या महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, जर महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून जास्त असेल, जर महिलेच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी असेल, किंवा एकाच कुटुंबातील 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल। आता सरकारी नियमात आपलं नाव चोख बसवणं तसं महाकठीण कामच आहे, पण निवडणुका तोंडावर होत्या, त्यामुळे सरकारलाच बहिणींना नियमात बसवून घेण्याची घाई झाली होती। आता निवडणुका झाल्या, राज्याच्या तिजोरीतही खणखणाट नाहीच आहे, त्यामुळे सगळे नियम परत आलेत। आता या लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर बोजा किती पडतो तोही बघा। विधानसभेच्या निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली। अर्थसंकल्पात योजनेसाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। योजनेसाठी 2,67,00,000 महिलांचे अर्ज दाखल झाले। 2,47,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केली। दर महिन्याला या योजनेपोटी 3,800 कोटी रुपयांचा खर्च होतोय। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेत, त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेला आतापर्यंत 9,000 रुपये मिळालेत। आता लाडक्या बहिणींनीच निवडणूक जिंकायला मदत केली आहे, मग त्यांना एकदम नाराज करणं तरी कसं जमणार? म्हणूनच मग आता सरसकट लाभ देणं बंद करावं असा सरकारचा विचार दिसतोय। मला असं वाटतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींमुळं आम्हाला या सगळ्या सत्तेपर्यंत आम्हाला पुन्हा एकदा जाता आलं, शेतकऱ्यांमुळे जाता आलं, ज्येष्ठांमुळे जाता आलं, युवकांमुळे जाता आलं, त्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या कुठेही खंडित होणार नाहीत, बंद होणार नाहीत। आता नियमात बसलो नाही तर पैसे मिळणार नाहीत हे काय लाडक्या बहिणींना माहीत नव्हतं का? ते माहीत होतं, पण आता दिलेले पैसे परत घेऊ नका एवढी ओवाळणी तरी कायम ठेवा, इतकीच काय ती बहिणींची अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।